नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारने महिलांसाठी नाविन्यपूर्ण व उन्नती करणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणून प्रत्यक्ष लाखो महिलांच्या खात्यामध्ये महिना 1,500 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने ढवळून निघाला आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे विश्वासू व कट्टर समर्थक, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावचे ज्येष्ठ नेते महादेवराव पवार यांच्या निवासस्थानी परिवारातील सदस्यांनी गौरी गणपती सजावटीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखावा हुबेहूब साकारला आहे। एक महालक्ष्मी रांगेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेऊन उभी आहे, तर दुसरी महालक्ष्मी लॅपटॉपवर फॉर्म सबमिट करत आहे। असा देखावा करून शासनाची योजना खऱ्या अर्थाने महिलांसाठी किती महत्त्वाची आहे हा संदेश देणारा गौरी गणपतीचा देखावा इस्लामपूर येथील पवार परिवार यांनी उभारला आहे। सौ संध्याराणी महादेव पवार यांनी हा देखावा उभारला आहे। त्यांच्या मुलाची संकल्पना असून त्यांना पतीची, दिराची व जाऊबाईंची मोलाची साथ मिळाली आहे। परिसरातील महिलांनी सदरचा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती। बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या देखाव्याविषयी पवार परिवाराकडून जाणून घेतले आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव संध्याराणी महादेव पवार। आता ही जी तुम्ही माझी लाडकी बहीण जी संकल्पना हा तुम्ही गौरा गणपतीच्या मध्ये सीन जो केलाय, हा तुमच्या मनामध्ये नेमकी कशी संकल्पना आली? माझ्या मनामध्ये हा संकल्प माझ्या मुलाने भरवला। माझ्या मुलाचे नाव सूरज महादेव पवार आणि माझे पती महादेव वसंत पवार हे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी सगळ्या गावात, आमच्या इस्लामपूर गावात सगळ्यात गोरगरिबांना ही योजना सांगितली व अंमलात आणली। आमच्या घरी अंगणवाडीची सेविका आशा सदाशिव पवार आहे, कारण तिच्या माध्यमातून हा प्रकल्प गोरगरिबांपर्यंत पोहोचणार होता। मग तिच्या मदतीने आम्ही सगळ्यांना हा प्रकल्प आयोजित करायला सांगितला व आमच्या महालक्ष्मींना माझा मुलगा म्हणाला की आपण लाडक्या बहिणीची योजना अंमलात आणूया, म्हणून आम्ही त्याच्या माध्यमातून हा सगळा त्याला सांगितल्यामुळे त्याने हा प्रकल्प राबवला आहे। मग आता आमच्यात हळदी कुंकाला बायका येणार, त्यांना हे सगळ्यांना कळावं की लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी किती चांगल्या प्रकारे अस्तित्वात आली, ह्याच्यासाठी हा प्रकल्प राबवला आहे। म्हणजे तुम्ही शासनाची जी योजना आहे ही तळागाळात पोहोचलेली आहे, परंतु त्याची सुद्धा महिलांना जाणीव व्हावी ही लाडक्या बहिणीची, ह्याच्यासाठी हा तुम्ही बरं हे करीत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत लाभली खऱ्या अर्थानं? हे करत असताना मी, माझी जाऊ, माझे 2 मुले, छोटा एक मुलगा जाऊचा आणि पती, सासूबाई, सर्वांनीच आम्हाला मदत केली आणि सर्वच म्हणाले खूप छान आहे। तुमचा सीन बघायला जी महिला येते त्या महिलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसतोय का कसं दिसतंय, तेच काय वाटतंय तुम्हाला त्याचं बघून? छान वाटतंय आणि सगळ्यांना खूप छान वाटतंय। घरी बसून त्यांना 1,500 मिळतात, आता रानात जायची काही गरज नाही, महिन्याला बायका बँकेत दिसणार, आता छान वाटतंय बायकांना। मग आता तुम्ही हे शासनाचं ह्याच्या माध्यमातून तर सीन देखावा करून आभार मानले, मग शासनाचं कसं आभार मानताय तुम्ही? खरं सर्व महिलांना घर बसल्या पैसे पुरवले, ह्याच्यासाठी खूप खूप त्यांचे धन्यवाद। आज आपण इस्लामपूरमध्ये हा राजापूर म्हणून ह्या पवार वस्ती आहे आणि या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ही महाराष्ट्र शासनाने जी माझी लाडकी बहीण जी योजना राबवली, त्याच योजनेचं महाराष्ट्रामध्ये महिलांच्या मध्ये एक आत्मीयता आहे आणि तीच आत्मीयता या पवार परिवारानं जपलेली आहे आणि या ठिकाणी माझी लाडकी बहीण हा गौराई गणपतीमध्ये सीन केलाय। आपण पाहतोय की या ठिकाणी आसपासच्या परिवारातील असतील त्यांचे नातेवाईक, परिवार किंवा शेजारी सर्व या ठिकाणी हे गौरी गणपती पाहण्यास करता आलेले आहेत। आपण त्यामधील काही भगिनी आहेत, आपण त्यांना विचारूया
की हे गौरी गणपतीचा सीन कसा वाटला. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव वनिता विजय पवार. बर, आता हा जे तुम्ही बघताय तुम्ही हे माझी लाडकी बहीण, तुम्हाला हे सीन कसा वाटतोय खरं. हा सीन अगदी छान आहे आणि नाने लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे. तुमचं नाव सांगा. माझं कमल सीताराम पवार. बर, आता हे पूर्वीच्या काळी तुमच्या म्हणजे नेमक्या गौराईची कसं होतं. पूर्वीच्या काळी हा गौराई कशा होत्या की पाटावर आम्ही बसवायचो आणि पाटावर बसल्यानंतर काय पुरणपोळीचा किंवा कशाचा नैवेद्य करायचो, दाखवायचो आणि आम्ही शेजापाजारीच्या घरी जायचो हळदी कुंकाला. ते आमच्या घरी यायची, ती पाहायची. पण आत्ताच्या काळात ही लाडकी बहीण म्हणून योजना काढली आहे. त्याच्यामुळं आम्ही राणी महादेव पवारांच्या घरी हळदी कुंकाला आलो. ती पाहिलं, आम्हाला खूपच अभिमान वाटला त्याचा आणि सुंदर केलंय त्यांनी. त्यामुळं आम्हाला छान छान वाटलं. बरं, आता ह्या पूर्वीच्या काळीचे तर आत्ताच्यात फरक जो केलाय तो कसं वाटतंय खरं. आता पूर्वीपेक्षा आता आमच्या पण लेकी बाहेर गेले त्या आणि सुना सुद्धा आले त्या आणि सुशिक्षित पद्धत असल्या कारण त्यांनी छान छान बनवलंय. ते आम्हाला एक नंबरच वाटल्या. मग आता पूर्वीपासून जी एकमेकाच्या घरी हळदी कुंकाला जायची जी आपली संस्कृती हा. आहे, ती संस्कृती अजून टिकून आहे. चालू आहे की टिकून आहे. मग आता पूर्वीच्या काळी हे आपण पाहतोय की पुरणपोळी होती आणि आता हे बरंच आता बरेच त्यांनी प्रकार केल्यात. फराळाचं मोठं मोठ्या चांगलं चांगलं आयटम बनवल्यात. ते आम्हाला खूप आधार वाटला. असा आनंद वाटतोय आनंद तुम्हाला. वाटला. म्हणजे तुम्ही आत्ताच्या जे पारंपरिक महालक्ष्मी होत्या त्या आता नवीन सुधारित झालेल्या आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही समाधानी आहे. समाधानी. आम्हाला खूप आनंद वाटतोय त्याचा. माझं नाव अश्विनी कल्याण पवार. ही लाडकी बहीण योजना सरकारने खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर राबवली आहे. तीच योजना सौ राणी पवार यांनी त्यांच्या घरी असा गौरी गणपतीचा सीन करून अंमलात आणली आहेत. नमस्कार, नाव रसिका रवींद्र पवार, गाव इस्लामपूर. तर इस्लामपूर गावामध्ये मिसो राणी महादेव पवार यांच्या घरी हळदी कुंकवानिमित्त म्हणजे गौराई निमित्त त्यांनी हळदी कुंकू राबवण्यात आलं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक म्हणजे अनुभव त्यांनी एक दिला की माझी लाडकी बहीण योजना जी सरकारने म्हणजे राबवली त्याचे अनेक महिलांना खूप पद्धतीने लाभ भेटले. काही महिलांना 3,000, काही महिलांना 1,500 हे जी सरकारने म्हणजे राबवली स्कीम, त्याच्यात प्रत्येक महिला समाधानी सुखी आहे. की जे आतापर्यंत म्हणजे बऱ्याच लेडीजना शेतात काम करून पण पैसे एवढे भेटत नव्हते, त्या लेडीज आता खूप समाधानी आहेत की बाबा मी माहेरात जरी गेले तरी मला एखादा भाऊ म्हणजे परिस्थिती असते पण काही वेळेस नसली तरी तो भाऊ बहिणीला ओवाळणी टाकू शकत नव्हता. तर अशा माध्यमातून त्या लाडक्या बहिणींना सरकारने प्रत्येक महिना 1,500 अशी स्कीम राबवली. त्याच्यासाठी हा एक प्रकल्प राणी महादेव पवार यांच्या घरी आम्ही बघितला. आम्हाला खूप छान वाटलं आणि त्याचा आम्ही आता म्हणजे इथं सगळ्या महिला आम्ही म्हणजे येऊन खूप म्हणजे धन्य झालो ते पाहून की आम्हाला काहीतरी त्यांनी वेगळं दाखवलं. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले.
अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.